विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण सुरू करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3। परंतु हा प्रॅक्टिस सेट सुरू करण्यापूर्वी काही बेसिक पार्ट आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.3 अत्यंत सोपा होऊन जाईल। म्हणून त्या दृष्टीने आपला आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असेल, त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून आजची कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होईल आणि तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.3 अत्यंत सोपा जाईल। अत्यंत सोपा असणारा प्रॅक्टिस सेट डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ ए रॅशनल नंबर, डेसिमल फॉर्म ऑफ ए रॅशनल नंबर यावर डिपेंड असणारा प्रॅक्टिस सेट 1.3। पण तत्पूर्वी आपण काही बेसिक घेणार आहोत, बेसिक पार्ट घेणार आहोत। तर चला तर आपण सुरू करूया। परंतु तो पार्ट सुरू करण्यापूर्वी अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, की जेणेकरून मला तुमच्यापासून मोटिवेशन मिळेल आणि अधिकाधिक व्हिडिओ मला बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल। तर चला आपण सुरू करूया डेसिमल फॉर्म ऑफ ए रॅशनल नंबर, रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म। तर हा डेसिमल फॉर्म जो आहे रॅशनल नंबरचा, हाऊ टू गेट, कसा मिळवला जातो? इट इज ऑब्टेन्ड बाय डिव्हाइडिंग न्यूमरेटर बाय द डिनॉमिनेटर। एक रॅशनल नंबर आहे, एक फ्रॅक्शन आहे, त्याच्या न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड केलं की त्यापासून आपल्याला जो काही कोशंट मिळणार आहे दॅट इज द डेसिमल फॉर्म, दॅट इज द डेसिमल नंबर। तर इथे मी फॉर एक्झाम्पल हा एक छोटा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि म्हणून मी या ठिकाणी बोर्डवर सर्व काही या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे। तर फॉर एक्झाम्पल म्हणून मी एक 3-3, 4-4 एक्झाम्पल्स प्रत्येक ठिकाणी घेतलेले आहेत। तर यावरून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि आपण लवकरात लवकर प्रॅक्टिस सेट 1.3 ला सुरू करू शकू। तर हा जो डेसिमल फॉर्म आहे हा दोन प्रकारे रिप्रेझेंट होतो, एक टर्मिनेटिंग आणि दुसरा नॉन टर्मिनेटिंग। आता टर्मिनेटिंग म्हणजे इट हॅज एन एंड अँड नॉन टर्मिनेटिंग दॅट मीन्स इट हॅज नो एंड। या ठिकाणी शेवट होतोय, या ठिकाणी शेवट होत नाही। म्हणजे काय, या ठिकाणी एंड आहे। एंड म्हणजे काय, कशाला एंड आहे? तर डिव्हिजनला एंड आहे। कोणती डिव्हिजन? मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, डेसिमल फॉर्म इज ऑब्टेन्ड बाय डिव्हाइडिंग द न्यूमरेटर बाय द डिनॉमिनेटर। न्यूमरेटरला आपला डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं। मग या ठिकाणी जी काही डिव्हिजन होणार आहे रॅशनल नंबर मध्ये, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जी काही डिव्हिजन होणार आहे त्या डिव्हिजनला एंड आहे। या ठिकाणी इट हॅज नो एंड, या दोन्ही ठिकाणी एंड नाहीये डिव्हिजनला, हा महत्वाचा फरक आहे। जर एंड होत असेल इट इज टर्मिनेटिंग, एंड होत नसेल नॉन टर्मिनेटिंग। आता नॉन टर्मिनेटिंग पुन्हा दोन फॉर्म मध्ये रिप्रेझेंट होतो, एक रेकरिंग, रेकरिंग मीन्स रिपीटिंग, आणि दुसरा नॉन रेकरिंग दॅट मीन्स नॉन रिपीटिंग। हा पार्ट आपण नंतर पाहूया। चला तर आपण इकडे येऊया। तर काय केले पहा, आपण या ठिकाणी 1 ला 2 ने डिवाइड केले, म्हणजे न्यूमरेटरला नेहमी डिनॉमिनेटरने डिवाइड करायचे। 1 ला आपण 2 ने डिवाइड करूया, 1 डिवाइड बाय 2। 2 च्या टेबल मध्ये 1 नाहीये, 0 पॉइंट, तर 0 चा आपण या ठिकाणी भाग दिला, 0 नंतर एक डेसिमल पॉइंट घेतला 0 पॉइंट। इथे 1 वर 0 घ्या, डेसिमल पॉइंट घेतलाय आपण, त्यामुळे तुम्ही इथे 1 वर 0 ऍड करू शकता। 2 5 जा 10, 2 5 जा 10, that means your answer is 0.5, 0.5. It is the question or it is the decimal number 0.5। म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येते, मी इथे लिहून दिले पहा, रिमाइंडर इज 0, इट हॅज एन एंड, टर्मिनेटिंग मीन्स इट हॅज एन एंड, एंड मीन्स रिमाइंडर इज 0। रिमाइंडर जर 0 मिळत असेल तरच आपण असं म्हणू शकतो इट हॅज एन एंड, याला शेवट आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला डेसिमल फॉर्म मिळालाय 0.5, कारण 5 च्या पुढे आपल्याला डिजिट मिळत नाही। म्हणून आपण म्हणू शकतो इन द टर्मिनेटिंग देयर इज फायनाइट नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर द डेसिमल पॉइंट। डेसिमल पॉइंट नंतर फायनाइट नंबर ऑफ डिजिट्स, म्हणजे हे जे डिजिट्स आहेत त्यांची संख्या फायनाइट असते, म्हणजे मोजता असते। या ठिकाणी मात्र आफ्टर द डेसिमल पॉइंट नंतरचे जे डिजिट्स आहेत आर इनफायनाइट। हे जे डिजिट्स आहेत हे इनफायनाइट असतात, अनंत असतात। ही प्रक्रिया न थांबणारी आहे, नो एंड आहे। हा महत्वाचा फरक आहे आणि म्हणून हा जो फॉर्म आहे याला म्हणतात टर्मिनेटिंग फॉर्म।
या ठिकाणी 1 ला 2 ने डिवाइड केले, आन्सर आले 0.5. याचप्रमाणे तुम्ही 1 ला 5 ने डिवाइड करा. इथे 1च पाहिजे न्यूमरेटरला असं काही नाही, फॉर एक्झाम्पल म्हणून मी घेतलेला आहे. या ठिकाणी 1 ला आपण 5 ने डिवाइड केलं, आन्सर येईल 0.2. इथे 1 ला आपण 10 ने डिवाइड केलं, आन्सर येईल 0.1. या ठिकाणी मी 1/250 घेतलेला आहे. 1/250 पहा, 1 ला तुम्ही 250 ने डिवाइड करा, 0 पॉइंट इथे 0 घ्या, पुन्हा एक 0 0, पुन्हा या ठिकाणी 0 घ्या 0, 254 जा 1000. Subtraction is 0 and so decimal form is 0.004. 0.004 like this. पुढची प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक मी तुम्हाला या ठिकाणी दिले. द प्राइम फॅक्टर्स ऑफ द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचे जर तुम्ही प्राइम फॅक्टर्स घेतले, ते प्राइम फॅक्टर्स आपल्याला कसे मिळतात? मस्ट हॅव ओनली पॉवर्स ऑफ 2 और पॉवर्स ऑफ 5 और बोथ. एक तर तो डिनॉमिनेटर जो आहे तो एकतर 2 च्या पॉवर मध्ये असेल किंवा 5 च्या पॉवर मध्ये असेल किंवा दोघांच्या पॉवर मध्ये असेल, 2 आणि 5 च्या. तो कसा? या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करा, 2 ची फर्स्ट पॉवर आहे. या ठिकाणी पहा 1/5, 5 ची फर्स्ट पॉवर आहे. या ठिकाणी पहा 1/10, 1/2 into 5 दोघांची फर्स्ट पॉवर आहे, बोथ. या ठिकाणी पहा 1/250, 1/250 दॅट्स इक्वल टू 1/. आता 250 चे जर आपण फॅक्टर्स विचारात घेतले टू फाइंड द प्राइम फॅक्टर्स, असा पॉइंट तुम्ही यापूर्वी अभ्यासलेला आहे. आणि जरी कोणाला काही असेल तर आपण यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत, त्या व्हिडिओची लिंक मी नक्की तुम्हाला शेअर करेल. तर याचे फॅक्टर्स आपण घेऊया डायरेक्टली. 125 into 2, 125 into 2 and that's equal to 1/125 means 5 cube into 2. हे पहा 2 and 5, 2 and 5 म्हणजेच काय? डिनॉमिनेटर हा नेहमी 2 आणि 5 च्या पॉवर्स मध्ये असेल. इथे 2 ची फर्स्ट पॉवर आहे, 5 चा क्यूब आहे. तर असा जर डिनॉमिनेटर असेल रॅशनल नंबर मध्ये तरच इट हॅज अन एंड. आपल्याला टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये मिळेल. टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये हा डेसिमल फॉर्म त्याचा मिळेल. आणि जर हा डिनॉमिनेटर 2 आणि 5 च्या पॉवर्स मध्ये नसेल तर इट विल बी नॉन टर्मिनेटिंग. तो नक्कीच नॉन टर्मिनेटिंग असेल, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी पहा 250 चे आपण फॅक्टर्स काढून दाखवतो मी तुम्हाला. हे पहा 250 फॅक्टर्स काढूया आपण. 2 1 जा 2 आणि नंतर 5 ला आपण डिवाइड करूया. 2 2 जा 4, 5 minus 4 1 remains, 1 is remainder. 0 च्या अलीकडे घ्या, इथे बनला 10, 2 5 जा 10. आफ्टर दॅट दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. आपण इथे 5 ने भाग घेऊ शकतो. 5 2 जा 10, 12 minus 10 2 remains. 5 च्या अलीकडे लिहा, 25 becomes here. 5 5 जा 25. Now see 5 5 जा 25 and 5 1 जा 5. Therefore we can write 5 cube into 2. 5 cube into 2 like this. किंवा तुम्ही असं डायरेक्टली पण लिहू शकता. नेहमी लक्षात घ्या, टर्मिनेटिंग मध्ये डिनॉमिनेटर नेहमी 2 किंवा 5 च्या पॉवर्स मध्ये जो असणार आहे किंवा दोघांच्या पॉवर्स मध्ये असणार आहे. तर चला आपण आता नॉन टर्मिनेटिंगचा विचार करूया. नॉन टर्मिनेटिंग मीन्स इट हॅज नो एंड. आता डेसिमल फॉर्मला एंड असणार नाही. तर पहा पुन्हा याचे दोन फॉर्म तयार होतात, एक रेकरिंग आणि दुसरं नॉन रेकरिंग. आता एंडच नाही डेसिमल फॉर्मला. म्हणजेच काय? डेसिमल पॉइंट नंतरचे जे काही डिजिट्स आहेत हे कंटिन्यूइंग इनफायनाइट, हे पुढे चालूच राहणार आहेत, अनंतापर्यंत चालू राहणार आहेत. त्याला एंड नाही. मग एंड नाही म्हटल्यानंतर मग काय होणार आहे? एकतर हे डिजिट्स जे आहेत डेसिमल पॉइंट नंतर ते एकतर ते रिपीट होणार आहे किंवा नॉन रिपीटिंग किंवा रिपीट होणार नाहीत, असे दोन प्रकार असतील. बरोबर की नाही? तर इकडे मी रिपीटचे एक्झाम्पल घेतले आणि इकडे रिपीट न होणाऱ्या डेसिमल फॉर्मचे एक्झाम्पल घेतलेले. पुन्हा रिपीटेशन मध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. एक तर एक सिंगल डिजिट रिपीट होऊ शकतो किंवा डिजिटचा ब्लॉक रिपीट होऊ शकतो. हे पहा इथे सिंगल डिजिट रिपीट झालाय, इथे सिंगल डिजिट रिपीट झालाय.
या ठिकाणी डिजिटचा ब्लॉक रिपीट झाला पाहिजे 18 18 18 18 18 18 हा रिपीट होत राहणार आहे. आता इथे पहा, इथे हा पूर्णपणे हा जो नंबर आहे 142857 हा या ठिकाणी रिपीट झालेला आहे. पुन्हा पहा 142857 म्हणजे 6 डिजिटचा ब्लॉक रिपीट झालेला आहे. जर सिंगल डिजिट रिपीट झाला तर त्या डिजिटवर फायनली आन्सर लिहिताना 0.3 डॉट फक्त एका डिजिटवर डॉट द्यायचा आहे. आणि जर ब्लॉक रिपीट होत असेल तर त्या ब्लॉकवर यापैकी एक ब्लॉक घ्यायचा आणि त्यावर बार द्यायचा. आपला बारने तो रिप्रेझेंट करायचा 0.18 बार. खाली 6 डिजिट रिपीट होत आहेत त्यामुळे 6 डिजिटवर आपण बार दिलेला आहे. तर मी इथे फॉर एक्झाम्पल म्हणून एक 4 रॅशनल नंबर्स घेतलेत. अजून एक भरपूर काही रॅशनल नंबर्स आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला हे असं रिप्रेझेंटेशन पाहायला मिळतं. तर पहा हे 1/3 आपण सॉल्व्ह करूया. 1 ला 3 ने डिवाइड करा म्हणजे न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करायचे, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करा म्हणजे 1 ला 9 ने डिवाइड करा. तर 1 2 आपण यातले डिव्हिजन्स घेऊया. तर चला 1 ला आपण 3 ने डिवाइड करून पाहूया. हे पहा 1/3 दॅट मीन्स 1 डिवाइड बाय 3. 3 च्या टेबल मध्ये 1 नाही, 0 पॉइंटचा भाग जाईल. यात डेसिमल पॉइंट घेतल्यामुळे 1 वर 0 घ्या. 3 3 जा 9. 10 minus 9 रिमाइंडर इज 1. आता या ठिकाणी पुन्हा पहा 3 च्या टेबल मध्ये 1 नाहीये, पुन्हा 0 घ्यावं लागणार आहे आपल्याला. 3 3 जा 9. पुन्हा 1 रिमाइंडर मिळाला की जो या ठिकाणी मिळाला होता आपला. इथे पण 1 होता, या ठिकाणी रिमाइंडर 1 मिळाला, या ठिकाणी रिमाइंडर 1 मिळाला. ही प्रोसेस अशी कंटिन्यू चालूच राहणार आहे. आणि म्हणून हा 3 जो आहे क्वेश्चन मध्ये हा 3 आपल्याला पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. and therefore here is decimal number 0.333333 like this. आणि म्हणून आपण फायनली आन्सर घेतला या ठिकाणी डेसिमल नंबर घेतलाय 0.3 डॉट. डॉट मीन्स 3 इज रिपीटिंग हियर लाईक दिस. तुम्ही या ठिकाणी 1 ला 9 ने डिवाइड करू शकता, 2 ला 11 ने डिवाइड करा, 1 ला 7 ने डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचे फॉर्म्स रिपीट झालेले पाहायला मिळते. तर मला असं वाटते की तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण इकडे जाऊया. नॉन रेकरिंग इथे सुद्धा एंड नाहीये, परंतु नॉन इकडे जसे रेकरिंग म्हणजे रिपीटिंग होत होतं एका डिजिटचं किंवा डिजिटच्या ब्लॉकचं, तसं इकडे रेकरिंग नाहीये म्हणजे रिपिटेशन नाहीये. मग यामध्ये कोणते नंबर्स येतात? तर यामधले सगळे रूट मधले नंबर येतात. तर चला आपण 1 ने स्टार्ट करतोय. रूट ऑफ 1 इज इक्वल टू 1. हा जो पहिला नंबर आहे हा या फॉर्म मध्ये येत नाही. काय येत नाही? तर 1 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. 1 चा स्क्वेअर रूट निघतो 1. 1 इज इंटिजर. 1 इंटिजर आहे तो किंवा रॅशनल नंबर आहे, त्याला आपण होल नंबर पण म्हणतो. हा p/q फॉर्म मध्ये मांडता येतो आपल्याला, म्हणून हा रॅशनल नंबर आहे इकडे. आणि याला आपल्याला इथे एंड मिळालेला आहे. एंड 1 आपण असाही लिहू शकतो 1.0. इट हॅज एन एंड 1. Therefore we cannot say that it is non-recurring or non-terminating. त्यामुळे हे नंबर्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे नाहीये की परफेक्ट स्क्वेअर नंबर. तर √2 येईल, √3 येईल, √4 येईल. सॉरी √4 नाही येणार, मी ते खून केलेली आहे कारण 4 सुद्धा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. 4 चा स्क्वेअर √2. मग नंबर येईल √2, √3, √5, √6, √7, √9 येणार नाही कारण परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे ते याप्रमाणे. आणि शेवटी मी पाय नंबर दिलेला आहे. पाय ऑल्सो नॉन रेकरिंग, नॉन टर्मिनेटिंग, दॅट मीन्स इरॅशनल नंबर. हे जे सगळे नंबर्स आहेत हे रूट मधले नंबर्स, या नंबर्सला म्हणतात इरॅशनल नंबर्स. विच नंबर्स? इरॅशनल नंबर्स. हे जे नंबर्स आहेत हे रॅशनल नंबर्स आहेत. सगळे रॅशनल नंबर्स आहेत. हे इरॅशनल नंबर्स आहेत. 1 आणि 4 सोडून द्या. √1, √4 हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत, त्यांचा स्क्वेअर रूट निघते 1 and 2 इज रॅशनल नंबर. ऑल्सो इंटिजर, होल नंबर, नॅचरल नंबर्स लाईक दिस. हे रॅशनल नंबर्स आहेत. इकडे रॅशनल नंबर्स आहेत. दीज आर नॉट रॅशनल नंबर्स. √2, √3, pi, √5, √7 because these numbers we cannot represent in the form of m/n. आपण रॅशनल नंबरची डेफिनेशन पाहिली होती, मी त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म दिला होता रॅशनल नंबरचा. रॅशनल नंबर इज इक्वल टू m/n. m is integer, n is also integer, but n is not equal to 0.
and therefore we can say that here root 2 and root 3 are not an integers. हे integers नाहीये root 2 and root 3. आपली कंडिशन सांगते m and n should be integers. हे integers असले पाहिजे. root 2 root 3 हे integers नाहीये, and therefore these are not rational numbers, these are irrational numbers. हे irrational numbers आहेत. तर आता या ठिकाणी पहा रूट 2 जो आहे तो आपण सॉल्व्ह करूया. हा इरॅशनल नंबर कसा आहे, हा नॉन रेकरिंग कसा आहे, म्हणजे याच्यामध्ये रिपिटेशन कसं होत नाही ते आपण पाहूया. इट हॅज नो एंड, म्हणजे या ठिकाणी डेसिमल पॉइंट नंतर जे डिजिट्स येतात त्याला एंड आपल्याला कसं मिळत नाही ते आपण पाहूया. तर चला हा नंबर आपण सॉल्व्ह करूया. रूट 2 चा स्क्वेअर रूट तुम्हाला लॉगॅरिथमने काढावा लागेल. लॉगॅरिथम तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये, तर आपण डिव्हिजन मेथडने 2 चा स्क्वेअर रूट काढूया. डिव्हिजन मेथड तुम्हाला झाली असेल पहा. हा 2 नंबर घेतला 2 पॉइंट. आता इथे डिव्हिजन मेथडने स्क्वेअर रूट काढायचा असेल तर आपण या ठिकाणी 2 च्या नंतर हे 2-2 झिरोचे असे काही ग्रुप आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आपल्याला जशी गरज लागेल त्याप्रमाणे आपण वाढवणार आहोत. पुढे ही प्रक्रिया चालूच राहणार आहे. डिव्हिजन मेथडने स्क्वेअर रूट काढताना 2-2 डिजिटचा याप्रमाणे असा एक ग्रुप तयार करावा लागतो. इकडे सिंगल डिजिट डेसिमल पॉइंटचा सेपरेट इकडे ग्रुप तयार करावा लागेल आपल्याला. तिथे एकच नंबर आहे, त्याचा एकाच नंबरचा आपण ग्रुप तयार करणार आहोत. राईट टू आपल्याला असं लेफ्ट यायचं इकडे. तर पहा इथे मेथड तुमची झालेली आहे, त्यामुळे मी थोडंसं फास्टली घेतोय. तर या ठिकाणी आपण डिवाइड करताना परफेक्ट स्क्वेअर नंबरने आपल्याला डिवाइड करायचा. हा जो सुरुवातीला जी पहिली डिव्हिजन घ्यायची आपल्याला 1 1 जा 1. पहा या ठिकाणी 1 1 जा 1, तर 2 minus 1 is 1. आफ्टर दॅट टेक डबल झिरो. डेसिमल पॉइंट नंतरचा ग्रुप घेतलाय मी या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी डेसिमल पॉइंट द्या. आता इथे 100 आलाय. 1 + 1 2. आता 2 वर असा एक डिजिट ठेवायचा आणि त्याच डिजिटने मल्टिप्लाय करायचे की जेणेकरून आपला 100 मिळाला पाहिजे नंबर, किंवा त्यापेक्षा कमी नंबर मिळाला पाहिजे. तर थोडंसं लॉजिकली आपल्याला विचार करायचे. 2 वर आपण 4 ठेवूया आणि 4 नेच मल्टिप्लाय करणार आहोत. 4 4 जा 16, 4 2 जा 8 + 1 96. सो 4 4 and 4 असा 3 टाइम्स, म्हणजे 3 वेळा तुम्हाला 4 लिहायचं आहे. 4 4 and 4. इथे ऍडिशन होते. 24 4 जा 96. हे जे 96 आले त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करा. 25 5 जा 125. 100 पेक्षा जास्त येतात, त्यामुळे आपल्याला फायनली 2 वर या ठिकाणी 4 हा डिजिट घेऊनच आपल्याला पुढे ही प्रोसेस करावी लागेल. 100 - 96, 0 - 6 4, 10 - 10 0, 1 - 1 0, और 100 - 96 4. इकडे ऍडिशनल 4 + 4 8 and here 2. आता यानंतर 28 वर एक डिजिट ठेवा. आता इथे 4 आलेला आहे. 4 वर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढचा जो ग्रुप आहे 0चा तो घ्यायचा आहे आणि 28 वर असा एक डिजिट घ्यायचा, त्यानेच मल्टिप्लाय करायचं की जेणेकरून 400 मिळाली पाहिजे किंवा त्यापेक्षा छोटा नंबर मिळाला पाहिजे. तर 28 पहा, 28 वर आपण घेऊया 1 घेऊया. 1 1 जा 1, 1 8 जा 8, 1 2 जा 2. 28 वर जर आपण 2 घेतला तर काय होणार आहे. 28 वर जर आपण 2 घेतला तर 2 2 जा 4, 2 8 जा 16, 2 2 जा 4 + 1 5. म्हणजे हा जो नंबर आहे 564 हा 400 पेक्षा ग्रेटर आहे. त्यामुळे आपल्याला 28 वर 2 नाही घेता येणार. 28 च्या पुढे आपल्याला 1 घ्यावं लागणार आहे. आपण इथे 1 घेणार आहोत. 28 1 जा, इथे 1 आणि इथे 1. 281 281 1 जा 281. इथे सबट्रॅक्शन करा. 10 - 1 9, 10 - 9 1, 4 - 3 1. तरी प्रोसेस अशी चालूच राहणार आहे. 1 + 1 2 8 and it is 2 282. ही प्रोसेस पुढे अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे. मी 2 डिजिट पर्यंतच घेतलेला आहे. हे नॉन रेकरिंग आहे, यामध्ये कोणताही डिजिट किंवा ग्रुप रिपीट होणार नाही. ही पुढे लेंथी प्रोसेस आहे. असेच डिजिट्स मिळणार आहेत.
कोणताही ग्रुप रिपीट होणार नाही, डिजिट रिपीट होणार नाही. तुम्ही थोडंसं पुढे ट्राय करू शकता. तर फॉर द कॅल्क्युलेशन साठी उपयोगी म्हणून √2 ची व्हॅल्यू 1.41 घेतलेली आहे. 1.41 कॅल्क्युलेशन साठी, कारण √2 ची व्हॅल्यू फार मोठी आहे. पुढे ती इनफायनाइट नंबर ऑफ डिजिट्स आहेत, पुढे अशी कंटिन्यू चालू राहतात. आणि म्हणून कॅल्क्युलेशन साठी सोयीस्कर म्हणून √2 ची व्हॅल्यू 1.41 कन्सिडर केली गेली आहे. पण आपण इथपर्यंत नंबर आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. डेसिमल पॉईंट नंतरचे 41. पुढे याचप्रमाणे √3 आहे, पुढे √5 असेल की जे आपल्याला पुढे प्रॅक्टिस 1.5 मध्ये, मला असं वाटतं 1.4 मध्ये आपण याचा विचार करणार आहोत. नंबर लाईनवर हे इरॅशनल नंबर जे आहेत √2, √3, √5 आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहोत. तर अशीच √3 ची पण व्हॅल्यू आहे. याचप्रमाणे आपण √2 प्रमाणेच √3, √5 यांच्या व्हॅल्यू अशा डिव्हिजन मेथडने काढू शकतो. शेवटी पाय हा नंबर हा सुद्धा पुढे आपण विचारात घेणार आहोत. प्रॅक्टिस 1.4 मध्ये पायची व्हॅल्यू 22/7 कन्सिडर केली गेली आहे. 3.14 ही व्हॅल्यू फॉर द कॅल्क्युलेशन कन्सिडर केली गेली आहे. 3.14 इट इज अन इरॅशनल नंबर. कारण का, तर डेसिमल पॉईंट नंतर इथे डिजिट्स जे आपल्याला मिळतात, डेसिमल पॉईंट नंतरचे डिजिट्स इनफायनाइट नंबर ऑफ डिजिट्स आपल्याला मिळतात. आणि म्हणून हा सुद्धा नंबर काय आहे, इरॅशनल नंबर आहे. तर अशा प्रकारे मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हा एक बेसिक पार्ट होता, एक छोटासा व्हिडिओ आपण यावर बनवला होता. नक्की तुम्हाला समजला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या मॅथ्स पंढरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला तयार झाल्यानंतर नक्की सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सेंड करीन. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस 1.3 ला सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.